योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, आता राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना आता पीक विम्याची पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात आज पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, पीक विम्याचा पहिला टप्पा आता वितरित झालेला आहे। आज निधी जमा होत आहे, कारण या महत्त्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासूनच निधी वितरणास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। बऱ्याच दिवसापासून बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी बघा पीक विम्याची वाट पाहत होते। आज शेतकऱ्याच्या बँक खात्यात सकाळपासूनच 100% आता पीक विमा जमा होणार आहे। आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता पात्र शेतकरी, आता बघा पात्र शेतकरी कोणते आहे आणि अपात्र शेतकरी कोणते आहे हे याची यादी सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 20,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा वाटप होत आहे। आता बघा, ज्यांचे 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षात अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे। म्हणजेच की बघा, सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण की आज शेतकऱ्याच्या खात्यात बघा 2022 तसेच 2023 आणि 2024चा हे तिन्ही वर्षाचे जे काही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं होतं, तर अशा शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज निधी जमा होत आहे। आता बघा, त्या शेतकरी बांधवांची आता भरपूर दिवसाची प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण की भरपूर दिवस बघा शेतकरी प्रतीक्षा करत होते की त्यांच्या बँक खात्यात बघा पीक विमा कधी जमा होणार। आता शेतकऱ्याला काळजी करायची अजिबात गरज पडणार नाही, कारण की शेतकरी मित्रांनो बघा 100% आता बघा पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, आता पात्र शेतकरी कोणते आहे आता आपण व्हिडिओच्या समोर बघणारच आहोत। आता बघा, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरित झालेला असून लवकरच आता तिसरा टप्पा सुद्धा वाटप होणार आहे। या टप्प्यामध्ये बघा पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरी प्रमाणे वाटप होत आहे। आता पीक विम्याचे वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता बघा सांगितलं की आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा डायरेक्ट पैसे जमा होणार आहे। सर्वप्रथम बघा, आता खास अर्थात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यापैकी असेल तर तुमच्या खात्यात सुद्धा पीक विम्याचे पैसे वाटप होतील। आता बघा, ज्यांचे 3 वर्षाचं म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा 2022 तसेच 2023 आणि 2024 जे काही अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, त्यांचा पंचनामा केला असल्यास तुम्हाला 100% आता पीक विम्याचे आज सकाळपासून पैसे जमा आज होणार आहे। म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्याचं बघा 100% नुकसान झालेलं असेल, अशा शेतकऱ्यासुद्धा पीक विमा मिळणार। आता बघा, हा पीक विमा 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा एकत्रपणे आता वाटप होत आहे। म्हणजेच की 2022 आणि 2023 मध्ये जे काही भरपूर शेतकरी बांधवांचे पैसे मिळाले नव्हते, तसेच 2024 मध्ये सुद्धा झालेल्या नुकसानीचे पैसेही बाकी होते, ज्यांच्या अनुषंगाने या पीक विम्यासाठी बघा पहिला टप्पा अगोदर वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला बघा पीक विम्याचा पहिल्या टप्प्यात पैसे जमा झाले नसेल, तर अशा शेतकऱ्याला आता पैसे जमा होणार आहे। बघा, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याची पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे। भरपूर शेतकरी बघा बांधव सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत होता। आता शेतकरी मित्रांनो बघा, कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळणार आहे हे सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेच आहे। आता बघा, या 50 पिकापैकी कोणत्याही पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे। या ठिकाणी तालुका निहार पीक विमा रक्कम जाहीर झालेली आहे। आता 75% पीक विमा यादी वर्षात म्हणजे की 2024 आणि 32 जिल्ह्याची जाहीर झालेली आहे। आता 2000 बघा शेतकरी मित्रांनो, 75% पीक विमा 2024चा हे बघा 32 जिल्ह्याची आता ही यादी जाहीर झालेली आहे आणि 2022 मध्ये पीक झोपलेले होते, तर 2025चा पीक विमा सुद्धा तात्कालीन वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, आता 2022 तसेच 2024 म्हणजे की बघा 75% हिस्सा आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट वाटप होणार आहे। 2025चा पीक विमा सुद्धा कधीपासून
वाटप होईल, तसेच तुमचे बघा अर्ज पात्र ठरला आहे का यांची माहिती देणारच आहोत. सर्वात अगोदर बघा 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा पीक विमा आज निधी जमा होत आहे. राज्य सरकारने बघा दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे. म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा वाट पाहत होते. आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहे. शेतकरी मित्रांनो बघा, पात्र शेतकरी सर्वप्रथम बघा पात्र शेतकरी कोणते आहे आणि अपात्र शेतकरी कोणते आहे हे सुद्धा आता तुम्हाला बघावीच लागेल. जर तुमचा शेतकरी मित्रांनो बघा पात्र शेतकऱ्याच्या यादीत असेल, बघा पात्र शेतकऱ्याचे नाव यादीत असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस असणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा अपात्र शेतकऱ्याच्या यादीत आज नाव असेल तर तुमच्यासाठी दुःखाचा दिवस असणार आहे. सर्वप्रथम बघा त्या यादी तुम्हाला बघावीच लागेल. जे जे शेतकरी बांधव बघा पात्रतामध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यात पैसे वाटप होतील. अशा प्रकारची माहिती आज निधी जमा होत आहे. या पीक विमा योजनात जे काय घोटाळा झाले असून अपात्र लोकांनाही अर्ज भरून पैसे लुटल्याचे दिसले आले आहे. ज्यामुळे जे खरोखरच लाभार्थी असतील त्यांच्याच खात्यात मागील 3 वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे वितरित होत आहे. आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, बघा शेतकरी बांधवांनो, आज निधी जमा होत असलेल्या जिल्ह्याची यादी खालीलप्रमाणे आहे. म्हणजेच की बघा या जिल्ह्याच्या प्राधान्य देण्यात आलेले आहे. आता शेतकरी मित्रांनो कोणते जिल्हे आहे, कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा जमा होणार आहे, सर्वप्रथम बघा लक्षपूर्वक बघायचं आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, आता खालील सर्वात पहिला जिल्हा म्हणजे की बघा परभणी जिल्हा आहे. आणि परभणी जिल्ह्यामधील बघा 4 लाख शेतकरी बांधव हे पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, आणि त्यासमोरचा जिल्हा म्हणजे की बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी बघा शेतकरी मित्रांनो 8 लाख शेतकरी बांधव हे पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे बघा या दोन्ही जिल्ह्यामधील मोठं नुकसान झाल्याचे खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा वाटप होत आहे. त्याचप्रमाणे बघा आता या व्यतिरिक्त बघा जालना जिल्हा सुद्धा याचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि अकोला जिल्हा सुद्धा आहे शेतकरी मित्रांनो. हिंगोली जिल्हा सुद्धा यात समावेश करण्यात आलेला आहे. आणि जे का समोरचे जिल्हे म्हणजे बघा यवतमाळ, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होतील. आता अहिल्यानगर जिल्हा या पीक विम्यासाठी पात्र ठरत नाही. यामध्ये फक्त काही तालुकेच पात्र ठरतात. तुम्ही यादीत आहात का हे तपासून घ्या. आता बघा तुमच्या यादीत जर नाव असेल तर तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्यासाठी बघा पात्र थट्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधव बघा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत होता. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम लक्षपूर्वक आहे का बघा. आता शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे यांची आपण एका मिनिटामध्ये माहिती पाहणारच आहोत. जर तुम्ही नियमांचे पालन केलं नसेल तर या ठिकाणी सर्वांचे पैसे येतील. फक्त तुमचेच या पीक विम्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की बघा आपण पीक विम्यापासून वंचित राहू नये तर शेतकरी बांधवांनो महत्त्वाची कामे केलेली आहे का हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे. आता ते महत्त्वाचे कामे कोणते आहे बघा. बँकेची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे. जर शेतकरी मित्रांनो तुमचं सुद्धा बँक अकाउंट बघा बँक ऑफ इंडियामध्ये ओपन असेल तर तुमच्या बँकेत सुद्धा आज सकाळपासूनच पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी सुद्धा आज पैसे जमा होणार आहे. बघा ICICI बँक, त्याचप्रमाणे बघा कोटक महिंद्रा बँक, बघा HDFC बँक, HDFC बँक बघा, त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट बँक यासोबतच सरकारी आणि खाजगी पतसंस्था आणि सोसायटी अशा सर्वच प्रकारच्या बँकांमध्ये पैसे वाटप होतील. महत्त्वाचे काम म्हणजेच की तुमचे आधार कार्ड बँकला लिंक असलेच पाहिजे आणि बँक खात्याची KYC केलेली आहे का हे सुद्धा तुम्हाला तपासावी लागेल. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा हे सगळेच कामं तुमचे कंप्लीट असेल तर तुमच्या खात्यात आज सकाळपासूनच 100% पीक विमा जमा होणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा पीक विमा जमा झाला नसेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.